लाडक्या बहिणींनो सावध व्हा, कारण तुम्हाला आता पुन्हा ई-केवायसी ची प्रक्रिया करावी लागणार आहे। त्याचं झालंय असं की राज्यभरात एकूण 26,34,000 लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या बोगस निघाल्यात। या 26,34,000 ज्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणी योजनेच्या अटीत बसत नव्हत्या, तरीही त्यांनी अर्ज भरला आणि सरकारने त्यांना हफ्ते दिलेत। आता हे सर्वेक्षणात उघड झालंय, त्यामुळे आता सरकार संतापलंय आणि सर्व लाडक्या बहिणींना आता पुन्हा ई-केवायसी करावी लागणार आहे। सरकार तुम्ही पुन्हा ई-केवायसी केल्यानंतर त्याचं व्हेरिफिकेशन करेल आणि तुम्ही जर त्यासाठी पात्र असाल तरच तुम्हाला आता पुढील हफ्ते मिळणार आहेत। दरम्यान ज्या जास्त बोगस लाडक्या बहिणी आहेत ते उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात आढळल्यात। नेमका कोणत्या जिल्ह्यात किती बोगस लाडक्या बहिणी आढळल्यात ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। अजित पवारांच्या पुण्यात 2,04,000 बोगस लाडक्या बहिणी आढळल्यात। एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यामध्ये 1,25,000 बोगस लाडक्या बहिणी आहेत। अहिल्यानगरमध्ये 1,25,756 बोगस लाडक्या बहिणी आहेत। नाशिक जिल्ह्यात 1,86,800 बोगस लाडक्या बहिणी आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये 1,04,700 लाडक्या बहिणी बोगस आहेत। कोल्हापूरमध्ये 1,14,000 लाडक्या बहिणी बोगस आहेत। मुंबई उपनगरात 1,13,000 बोगस लाडक्या बहिणी आहेत। तर नागपुरात 95,500 बोगस लाडक्या बहिणी आहेत। रायगडमध्ये 63,000 बोगस लाडक्या बहिणी आहेत। बीड जिल्ह्यामध्ये 71,000 बोगस लाडक्या बहिणी आहेत। लातूरमध्ये 69,000 बोगस लाडक्या बहिणी आहेत। बोगस लाडक्या बहिणींचा हा मोठा आकडा लक्षात घेता राज्य सरकारला आता पुन्हा ई-केवायसी करणं गरजेचंच आहे। त्याच्यामुळे आता राज्य सरकार पुन्हा ई-केवायसी प्रक्रिया करेल आणि त्यानंतरच योग्य लाडक्या बहिणींना पुढील हप्ता मिळेल।